पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडी येथे 5 वर्षीय चिमुकलीचं अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। या प्रकरणी पेण पोलिसांनी संशयित किरण भिकू वाघमारे याला अटक केली असून प्राथमिक चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पेण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिया सागर वाघमारे ही सोमवारी रात्री आई-वडिलांसोबत घरी झोपली होती। मंगळवारी पहाटे सुमारे 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान वडिलांना जाग आल्यानंतर रिया शेजारी नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। कुटुंबियांनी परिसरात तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळून आली नाही। त्यानंतर सकाळी सुमारे 7 वाजता त्यांनी पेण पोलिसांना घटनेची माहिती दिली। पेण पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली। श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं। सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास घरापासून अंदाजे 100 मीटर अंतरावरील शेत परिसरात रियाचा मृतदेह आढळून आला। या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल तसंच पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांनी तातडीनं तपासाची सूत्र हाती घेत संशयितांचा शोध सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांनी किरण भिकू वाघमारे याला ताब्यात घेतलं। कसून चौकशी दरम्यान त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्याच्या विरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान रिया वाघमारे हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण पेण तालुक्यावर शोककळा पसरली असून नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।